तुम्ही फ्रीलान्सर आहात का? मग हे लक्षात ठेवा, तुमच्यावरही इन्कम टॅक्स लागू होतो. पण चिंता नको, काही खर्च तुम्ही क्लेम करू शकता आणि टॅक्सही वाचवू शकता. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच. फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतःचा छोटा व्यवसायच, त्यामुळे तुमचं उत्पन्न बिझनेस इन्कम म्हणून ओळखलं जातं आणि मग लागू होतो इन्कम टॅक्स ऍक्टचा प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस और प्रोफेशन हा भाग. तर बघूया काय टॅक्स लागू होतो, कोणते खर्च क्लेम करता येतात आणि टॅक्स कसा वाचवता येतो. आता फ्रीलान्सर म्हणजे ज्यांचं कोणत्याही कंपनीसोबत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई नातं नसतं, पण कामासाठी पैसे मिळतात. उदाहरणार्थ, ग्राफिक डिझायनर 50,000चा प्रोजेक्ट घेतो, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला एका ऍडसाठी 10,000 मिळतात. हे सगळं ग्रॉस इन्कम म्हणून ओळखलं जातं. खर्च वजा करता येतो. फ्रीलान्सर्सना प्रोफेशनल खर्च वजा करता येतात, म्हणजे जे खर्च व्यवसायासाठी झालेत ते टॅक्स भरण्यापूर्वी वजा करता येतात. आता क्लेम करता येणारे खर्च आपण जाणून घेऊ. मोबाईल आणि इंटरनेट बिल कामासाठी वापरले तर. फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म फीज, उदाहरणार्थ फायवर, अपवर्क. कामासाठी घेतलेले सॉफ्टवेअर आणि टूल्स. लॅपटॉप, पीसीचं डेप्रिसिएशन. ऑफिस स्पेस भाडं, जर घरात ऑफिस असेल तर त्याचा एक भाग डिडक्ट होतो. ट्रॅव्हल्स, कामासाठी केलेले प्रवास. सीएचे चार्जेस. आता खर्च क्लेम करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ. खर्चाचा पुरावा ठेवा. बिल, इनवॉइस, पेमेंट प्रूफ. खर्च कामासाठी झालाय हे दाखवता आलं पाहिजे. काही खर्च फक्त 50% क्लेम करता येतात, जसं की घर प्लस ऑफिस असेल तर. आता कोणता ITR फॉर्म वापरायचा? फ्रीलान्सरसाठी ITR 3 किंवा ITR 4. जर तुम्ही प्रिझम्पटिव्ह टॅक्स स्कीम वापरत असाल तर 44ADA, तर ITR 4. जर तुम्ही ऍक्च्युअल खर्च वजा करत असाल तर ITR 3. आता 44ADA म्हणजे काय? तुमचं ग्रॉस इन्कम 50 लाखांच्या आत असेल आणि तुम्ही म्हणाल की माझा प्रॉफिट फक्त 50% आहे, मग उरलेल्या 50%ला सरकार खर्च समजतं. सोपं फायलिंग, कमी कागदपत्र. आता टॅक्स किती भरावा लागतो? जर तुम्ही जुना टॅक्स रिजिम मध्ये असाल तर 2.5 लाखांपर्यंत टॅक्स फ्री, 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5%, 5 ते 10 लाखांपर्यंत 20%, 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर 30%. नवीन टॅक्स रिजिम सुद्धा आहे, पण त्यात खर्च वजा करता येत नाही. जर खर्च जास्त असेल तर जुनी रिजिम फायदेशीर. आता बहुतेक फ्रीलान्सरना सामान्य चुका करतात, जसं की उत्पन्नाच्या सगळ्या डिटेल्स न देणं, खर्चाचे पुरावे न ठेवणं, TDS रिफंडसाठी ITR न भरणं, प्रोफेशनल मदतीशिवाय स्वतःचं भरलेलं चुकीचं ITR. फ्रीलान्सर असणं म्हणजे फ्रीडम, पण इन्कम टॅक्सचं नीट प्लॅनिंग केलं तर सेव्हिंग देखील होतात. तुमचं काम क्रिएटिव्ह असो किंवा टेक्निकल, कर चुकवू नका, पण बचत जरूर करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.